या दोन संघाच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर चिठ्ठ्यांचा ड्रॉ कंप्लीट केला जाईल। सभापती चषक 2025 भव्य दिव्य आयोजन या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या चिठ्ठ्यांचा ड्रॉ झालाय। चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय। चला मृणाल म्हात्रे यांच्या शुभ असं आपण ड्रॉ आपण उचलणार आहोत। जी पहिली चिठ्ठी असेल तिला बाय असेल आणि त्यानंतर जी राहील तिला जर पाहिलं तर चंद्रपडा स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसेलच। BVA संघाला बाय मिळालेली आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स BVA चॅम्पियन्स। म्हणजेच विजेता आणि लगेचच चंद्रपडा बॉयज या टीमच्या माध्यमातून मॅच आपल्याला पाहायला मिळते। BVA संघाला बाय मिळालेली आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स। यस गेम इज ऑन, मॅच इज ऑन। बहुजन विकास आघाडी प्रस्तुत नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सभापती चषक 2025 आपण जरूर बघतात। पहिला बॉल हार्दिकच्या विपक्षात पहिला बॉल फटका फसलाय डाऊन दी बॉल फिल्डर आणि विकेट जाण्याची दाट शक्यता। झाले कॅच टिपलाय झेल। पहिला धक्का साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमला। हार्दिकला परतावं लागते डगआउटच्या दिशेने विकेट। थँक्यू। सुंदरीत आपण बघतायत पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट जात असताना पार्थला आपण जरूर बघतायत। पार्थ एक अनुभवी गोलंदाज आहेत। पार्थ एक अनुभवी फलंदाज आहेत। पार्थ एक अनुभवी ऑलराऊंडर आहेत। यस चला आता 12th मॅन प्रत्येक संघाच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील ही विनंती करतो आम्ही। संघाची धावसंख्या 0च्या घरामध्ये पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी जर पाहिले गेले तर विकेट जात असताना पार्थला आपण जरूर बघतायत। शुभम म्हात्रे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येताना जरूर दिसतायत। कलात्मक फलंदाजी आता मात्र शुभमला करावे लागेल। SM ब्रँडचा एखादा मोठा षटकार या मॅच मध्ये यावेच लागतील। इथे फटका चांगला ऑन साइडला एक सिंगल घेण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि संघाच्या धावसंख्येत भर। आता मात्र एक ही धावसंख्या धाव फटकावरती टीम साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाची लागली जाईल। ज्याप्रमाणे जर पाहिलं तर दर्पण म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त स्टार्ट सुरुवात करून दिली गेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर याही मॅच मध्ये तशाच प्रकारची सुरुवात स्टार्ट करून द्यावी लागेल। परंतु पार्थ ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर होता। हेच पंच पाहत असताना राठोड सरांना आपण जरूर बघतायत। सुंदर पंचाची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते।
आजच्या दिवसात त्यांना देखील आपण जरूर बघताय त्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. कालच्या दिवसात 2 दिवसात अक्षुकजी राऊत सरना आपण जरूर पाहिलं गेलं. ललितजी भोईर बंड सरना गेले आपण 3 दिवसांपासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघतायत. इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल लेग स्टिक सोडून जातोय. किंचित फरक राहिला यष्टी, अन्यथा लेग स्टिक उद्ध्वस्त झाली असते हेच दिसून येते या ठिकाणी. BVA चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थातच सभापती चषक 2025 आपण जरूर पाहत आहेत. परमजीत सिंग राजपूत यांच्या माध्यमातून सामनावीरची ट्रॉफी स्पॉन्सर केली. ऑन साइडला बॉल निघून चालला, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न दर्पणच्या माध्यमातून राहिलाय. चला मी विनंती करतोय टीम सानेगुरुजी स्पोर्ट्स 12 पॅन आमच्यापर्यंत आहे. चेंडू फेकून झाले ते म्हणजे आतापर्यंत 3 संघाच्या धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजे 4 धावा. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न SM जिमचे प्रोप्रायडर शुभम म्हात्रे जरूर पाहायला मिळत आहेत. मोठा फटका जरूर त्याच्या बॅटमधून अपेक्षित आहे संघाला, कारण की अशा वाईट काळात जर पाहिलं गेलं तर चांगले फटकेबाजी नेहमीच शुभम करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचतात धाव फटकावरती, त्या म्हणजे 6 धावा. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हा बॉल फुलटोस आहे, मिस केले, अपील केले लाऊट आणि येस त्या ठिकाणी पायचीच्या माध्यमातून फलंदाज होतील बाद. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात होतील फलंदाज बाद. OUT आउट झालेत. थँक्यू डीजे. पंच क्षमा मागतायत कारण की प्रतिस्पर्धी संघाला देखील माहित आहे बॅटचा स्पर्श हलकासा झाला गेला आणि हेच पाहत असताना लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात विकेट नसेल. या बॉलवरती एक सिंगल येईल हेच पंच दर्शवत असताना जरूर दिलगिरी व्यक्त केली जाते. पंचांच्या माध्यमातून क्षमा माफी मागली जाते. 5 चेंडू फेकून झाले, धावा धाव फटकावरती 7 जाऊन पोहोचल्यात. बॉल तयार. पुन्हा एकदा पारचे षटक अप्रतिम राहिले. कमीत कमी धावा या ठिकाणी खर्च करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. या वेळेला जर पाहिलं गेलं तर दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला. आता दर्पणला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. त्याची साऱ्यांना लागले गोडी. त्याची साऱ्यांना लागले गोडी. अरे समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. अरे बहुजन. थँक्यू डीजे. धावा धाव फटकावर पोहोचतायत ते म्हणजे 7 धावा. यस 6 चेंडू फेकून झाले, धावा धाव फटकावरती 7 जाऊन पोहोचतायत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे चांगला बॉल आहे, चांगला फटका, चांगला ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षक आर्यन आहे, थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, नॉट आउट. नाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केवळ आले. गेल्या मॅच मध्ये थोडंसं दबावमध्ये केवळ जाणवलं. पहिल्या बॉलवरती त्यांची विकेट येताना जरूर दिसली गेली आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. पुढचा बॉल गोलंदाज तयार. अजय पाहिलं निहाळलं आणि पाहतच राहिले शुभम. अगदी जर पाहिलं तर ऑप्स्टिकच्या आतमधून येणारा बॉल होता आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉटच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर चेंडू फेकून झाले नंबर 2 च्या षटकातील ते म्हणजे 2
आणि धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत ते म्हणजेच 9 धावा. पुढचा बॉल गोलंदाज अजय तयार ओव्हर दी विकेटने. इथे फटका हवेत आहे. मिसटायमिंग झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत पार्थ, या संघाचे एक बेस्ट ऑलराऊंडर, आणि त्यांनी टिपलाय जेल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला शुभम म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. आपला हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला, नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडी. थँक्यू डीजे. विकेट सर विकेट. या ठिकाणी जरूर साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून जाताना दिसत अडचणीमध्ये दबावामध्ये आहे. पहिला बॉल ऑन साइडला मोठा पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या ठिकाणी प्रेम, आणि या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. एक सिंगल या ठिकाणी येईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती, ती म्हणजे 10 धावा. 4 चेंडू फेकून झाले अजयच्या षटकामध्ये, आणि आतापर्यंत 10 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल. अजय पुन्हा एकदा तयार झालेत. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर केवळ मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जात आहेत. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केले पार्थने. या बॉलवरती जर पाहिले गेले तर 2 धावा तर कम्प्लीट केलेल्या आहेत. थोडस फंबल झाले. बॅकअप तत्पूर्वी मिळेल. गोलंदाज 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या. 2 धावडीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 12 धावा. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम बॉल या नंबर 2च्या षटकामध्ये आपण जरूर बघणार आहात. अजय तयार. स्ट्रायकर वरती केवल आहेत. ओव्हर दी विकेटने बॉलर तयार. केवल फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. डाऊन दी बॉल. चांगला झेल त्या ठिकाणी कम्प्लीट केलाय. विनीतच्या माध्यमातून एक सुंदर झेल. आणखीन एक धक्का साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमला. विकेट डाऊन. भारी हा मैतर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान, वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन, असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन, असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन, असा आहे हो तो वनम्यान त्याचे. खूप खूप धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. आपण बघतायत सभापती चषक 2025 बेटादादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन जर आपण बघतायत. निशान म्हात्रे या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार, मुख्य आयोजक ची भूमिका ते अदा करत असताना आपण जरूर बघतायत. फुलटॉस बॉल आहे. स्विंग केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. प्रेक्षक बनून राहतील. बॉल चालल्या मैदानाच्या पलीकडे. वेट फॉर अंपायर डिसिजन. येस आलाय. या ठिकाणी जर पाहिजे तर सभापती चषकातील षटकार. DJ Pamya in the mix. थँक्यू डीजे. षटकार नाहीये तर हा चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. या 4 धावणे संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती, ती म्हणजेच 16 धावा धाव फटकावरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नंबर 3च्या षटकामध्ये आपण जरूर बघतायत अंकित या गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती त्याच्यावरती प्रहार केलाय.
तो म्हणजेच फलंदाज पाहायला मिळत आहेत विशाल यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या फटकावरती 16. हा बॉल फुलटोस आहे. अवंतरच्या माध्यमातून धावा मिळतील, बाईकच्या माध्यमातून मिळतील धावा. या 5 धावा 4+1 अवंतरच्या माध्यमातून 5 धावा जरूर येताना दिसत आहेत. कुठेतरी खराब गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. 5 धावेत संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्येत पोहोचते धावफटकावरती 21 धावा. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. स्वप्नीलला मोठे फटके खेळायचे आहेत या मॅच मध्ये. याही पहिला जर पाहिलं गेलं तर स्वप्नीलने चांगला फटका खेळला, त्या बॉलवरती 4 धावा आल्या, परंतु आता मात्र आक्रमक रूप धारण करावं लागेल. विशालने चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. संदेश त्याचे स्वप्नील आले. संदेशने एकही बॉल आतापर्यंत खेळला नाही आहे, परंतु संदेश देखील एक हार्ड फलंदाज आहेत साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमचे. धावा धाफटकावर जाऊन पोहोचताय ते म्हणजेच 21 धावा. आपण पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत असताना बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट जाईल. आणखीन एक धक्का. बॅटची एज लागली आणि तिथून जर पाहिजे हितेशने चांगला झेल टिपला गेला. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र टीमला. हितेंद्र ठाकूर आप्पा पाठी दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती, त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का. थँक्यू डीजे. कुठेतरी साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून बॅटच्या साहाय्याने धावा येत नव्हत्या, परंतु अंकितने टाकलेला तो बॉल वाईड बॉल त्यावरती 5 धावा जरूर मिळाला गेला आणि त्याच कारणाचा धावसंख्येला वेग हा गती मिळाली गेली. म्हणला मोठा फटका खेळण्याचा प्रहार केला गेला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा बॉल डॉट डिनन स्पॉट सर विकेट किपरच्या हातामध्ये. अंकित देखील एक वेगाने गोलंदाजी करा नेहमी जाणतात. अराउंड विकेटने चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू फेकून झाले. धावा धाफटकावरती स्थिरवल्या जातील 21 धावा. हर्षद ऑन स्ट्राईक. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सुंदर फटका जरूर सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एका हातात झेल. क्या बात आहे. जबरदस्त कॅच टिपलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला. ठेवलाय गाजून साराईला का आपल्या दादावानी कोण आहे का. DJ Pamia in the mix. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. खूप खूप धन्यवाद डीजे. विकेट्स और विकेट साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या आतापर्यंत भरपूर विकेट गेले. 7 धक्के आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये लागले गेलेत आणि धावा धाफटकावरती 21 आहेत. 6 धक्के लागलेत. ओहो, यावेळेला चांगला बॉल होता. पुन्हा एकदा जर पाहिलं तर सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू होता आणि त्यामागे जर पाहिलं तर कट बॅनच्या स्वरूपात आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा 7वा धक्का. धावसंख्या 21 असताना त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. सांगताय साऱ्यांना आज विनय पाटील आहे बेटा दादा आमचा डॅशिंग दमदार. थँक्यू डीजे. 5 चेंडू फेकून झाले. धावा धाफटकावरती 21 आहेत.
शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावात स्ट्राईक वरती आलेत हार्दिक. पहिलाच बॉल फटका इथे फसला. हॅट्रिकची संधी आणि आर्यनने सोप्पा झेल सोडलेला आहे. 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा झाल्या कंप्लीट आणि तिसरी धाव घेताना फलंदाजीतील बाद. हॅट्रिकची संधी होती, मिस केली. या ठिकाणी मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते, ते म्हणजे 23 धावा आणि 24 धावा बनवायच्या आहेत. टीम पतू पॅकेज जुचंद्र संघाला या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल यासाठी सज्ज होतील वैसा पाय निशांतजी पाटील. एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. आपला हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला, नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, दादा होतो या जय जयकार. हितेंद्र ठाकूर Thank you. साहेब निशांतजी म्हात्रे आपण संपर्क साधायचा आहे. निशांतजी जितेंद्र म्हात्रे आपण संपर्क साधायचा आहे. तर नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जोडल्यात त्या सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाने. तब्बल 23 धावा आणि 24 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पतू पॅकर जुचंद्र या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिले षटक पार्थचं खूप चांगलं राहिलं, फक्त 7 धावा त्याने त्या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट प्राप्त केल्या. तदनंतर अजयनं देखील लाजवाब गोलंदाजी केली, त्याने 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट. आणि अंकितनं देखील शेवटच्या षटकामध्ये चांगला प्रयत्न केला. त्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तदनंतर जबरदस्त कमबॅक त्याने देखील करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत 23 धावा धावफलकावरती आणि 24 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला पार्थ आणि एका बाजूला आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय सलामीला. आणि षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज देखील मैदानावरती दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय सभापती चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसातील एक जबरदस्त रंगतमय सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघ बलाढ्य NCA अंतर्गत क्रिकेट खेळताना आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी जर पाहिली तर दर्जेदार राहिली आहे. आणि 2 चांगल्या संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. 24 धावा सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत. पंच अधिकृत इशारा करतील, सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सनी बॉलिंग ट्रॅक वरती. राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, हो पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पारच्या बॅट मधून येतोय षटकार या मॅच मध्ये. कमी कशात नाही असं एकच आहे, कमी कशात नाही चाहने वाला है सबका. अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला पारच्या बॅट मधून. पहिला चेंडू फेस करत असताना इथे मात्र षटकार ठोकलाय त्याने या मॅच मध्ये. यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न. आणि इथे जर पाहिलं ना तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय सनीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर जर पाहिलं ना तर एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील. पार चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅट मधून षटकार देखील आला या मॅच मध्ये.
यावेळेस देखील चलो हुक करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये केलं, फिल्डर आहे तिथे परंतु चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. शुभम म्हात्रे यांचा संघ मैदानावरती तुम्ही पाहताय. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वर्चस्व गाजवलं या संघामध्ये, परंतु या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना कुठेतरी कमतरता जाणवली, परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळेस पाहिलं तर लोअर फुलटा चेंडू लॉंग ऑनला केलेला, फिल्डर आहे तिथे दर्पण मात्र चुकी होणार नाहीये. दर्पणने टिपलाय झेल आणि संपलाय खेळ फलंदाज आर्यनचा. आर्यन बॅक टू द पिव्हिलियन. पहिला धक्का या मॅच मध्ये. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव, समजना कोणा पर बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव, समजना कोणा पर अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून थँक्यू. लोअर फुलटा चेंडू होता आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑनला. तिथे जर पाहिलं ना तर दर्पण मात्रे होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल कंप्लीट केला गेला. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिला धक्का बसलाय पतोपायकर जुचंद्र या टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना हितेश आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही सनीला पाहताय. नवीन फलंदाज हितेश भोईर मैदानावरती दाखल होते या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो खोलवा टप्प्याला चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु शॉर्ट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत तिथे, फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. 24 धावा बनवायच्या आहेत बरोबर 8च्या सरासरीनं. प्रति षटकामध्ये धावा करायच्या आहेत पतोपायकर जुचंद्र या टीमला. आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा तुम्ही पाहताय सनीच्या विरोधात आलेल्या आहेत. यावेळेस मोठा फटका बारच्या बॅट मधून, आणखीन एक तडाखा, बॉल सीमारेषा ओलांडतोय, येतोय षटकार. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का. अरे इधर अपनी मर्जी. थँक्यू. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात पहिल्या षटकामध्ये पारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जबरदस्त फलंदाजी तो करतोय. षटक क्रमांक दुसरं दर्पण मात्रे. खोलवा टप्प्याने चेंडू समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेळलाय लॉंग ऑफला. फिल्डर आहे तिथे संदेश आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी पतोपायकर जुचंद्र या टीमला. हो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग हार्दिकच्या माध्यमातून. आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 14 धावा. पारच्या बॅट मधून चांगले फटके पाहायला मिळाले. तब्बल 2 षटकार त्यांनी आतापर्यंत या मॅच मध्ये सजवलेत. यावेळी चेंडूला स्लाइस केला, बॅकफुटला जात असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल जातोय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या जवळ. फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग करतायत. आणि तत्पूर्वी हितेशला 2 धावा या मॅच मध्ये मिळतील. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. या षटकामध्ये देखील सिंगल डबल्स घेतल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड हलट ठेवलं जात आहे. इथे चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर आहे संदेश आणि पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आणि फक्त सिंगलच याही चेंडूवरती पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. अजून हा सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. जबरदस्त खेळ या मॅच मध्ये पतोपायकर्स या संघाचा राहिला. गोलंदाजी चांगली राहिली होती पतोपायकर जुचंद्र या संघाची आणि फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते या सत्रामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा
दर्पण मात्रे एक चांगल्या धाटणीचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु दर्पणच्या बॅटमधून देखील या स्पर्धेमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. आणि खरं तर सानी गुरुजी स्पोर्ट जुचंद्र कुठेतरी मागे राहिलाय की काय असंच प्रश्नचिन्ह निर्माण झाला. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु कव्हरला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला आणि फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि परंतु आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपलेला आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो फुलटॉस बॉल, यावेळेस मोठा फटका इथेच्या बॅट मधून, परंतु हार्दिक आहे त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. मॅच फिनिश, सामना जिंकलाय पतू पॅकर्स जुचंद्र या संघाने. अभिनंदन अभिनंदन पतू पॅकर्स. हार्ड लक टफ लक सानी गुरुजी स्पोर्ट जुचंद्र. हार्ड लक शुभमजी मात्रे.